आलं ना बघून तुमच्या पण तोंडाला पाणी. असा झणझणीत ठेचा बनवलाय बघा तुम्ही रेसिपी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. एवढ्या मिरच्या बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी काय बनवणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. एवढ्या मिरच्या मी ठेचा बनवण्यासाठी घेतल्या आहे. तुम्ही गेस करा बरं कसला ठेचा बनवणार आहे मी. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्या मिरच्या मी अशा हाताने बारीक करून घेतलेल्या आहे, म्हणजे 2-3 असे तुकडे करून घेतलेले आहे त्याचे. आणि आता आपण मिरच्या भाजायला ठेवून घेऊ. चांगलं असं भाजून घेणार आहोत आपण मिरच्या, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला पण विसरू नका. बघू शकता तुम्ही आता थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता मिरचीला आपण दोघी साईडने असं परतून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण किती प्रमाणात परतलं आहे तेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता मिरची काढून घेणार आहोत आणि त्या ठेचाचा आपण हिरो इन्ग्रेडियंट्स म्हणजेच मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ते म्हणजे तूरचे दाणे. आपण आज तूरच्या दाण्यांचा ठेचा बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही मी तूरचे दाणे पण असे भाजून घेतलेले आहेत. आता एका ताटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता थोडे शेंगदाणे टाकून तेही भाजून घेणार आहे मी. बघू शकता मंडळी तुम्ही आपले शेंगदाणे आता भाजून झालेले. सगळे इन्ग्रेडियंट आपण एका ताटात काढून घेतलेले. यांना थोडंसं कोमटच राहू द्यायचं, म्हणजे जास्त थंडही होऊ द्यायचं नाही, नाहीतर असं व्यवस्थित कुटलं जात नाही ते. आणि आता एका खलबत्त्यात आपण घेऊन घेतलेलं आहे सगळं. आता चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे त्याला. आता एका तव्यात आपण तेल टाकून घेतलेलं आहे. कढईत ठेचा असा व्यवस्थित येत नाही जेवढा ताव्यात स्वाद येतो. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला कढईत बनवायचं आहे तर कढईत बनवू शकता, नाही तर तव्यावर बनवू शकता तुम्ही. आता मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे, त्यात जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले तळतळले की कांदा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता मंडळी तुम्ही कांदा टाकला आहे. कांदा चांगला परतल्यावर आपण ते बारीक केलेलं मिश्रण टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच आपल्या तूरच्या दाण्याचा ठेचा टाकून घेतलेला आहे आपण. बघू शकता तुम्ही. आणि त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे स्वादानुसार. ठेचा आता दोघी साईडने चांगला परतून घ्यायचा आहे. बघू शकता असं या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर टाकायची मस्त हिरवीगार बारीक चिरून. आता ठेचा घेतलेला आहे मी ताटात वाढून. थोडंसं तेल टाकायचं आणि एक बाईट घ्यायचं. थँक्यू, बाय.